नमस्कार, मी श्रद्धा झिझी रेसिपी स्टेपमध्ये तुमचं स्वागत करत आहे। श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या या माझ्या रेसिपीचं नाव आहे साबुदाणा वडा। तर साबुदाणा वडा कसा करायचा हे आपण पाहूया। साबुदाणा वडा करण्यासाठी मी इथं 2 वाट्या रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा घेतलेला आहे। 2 वाटी साबुदाण्यासाठी मी इथं मीडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे। हा शिजवून घेतलेला आहे। हा आता आपण यामध्ये चुरून घालूया। तुम्ही किसून पण टाकू शकता, मी इथं हाताने असं चुरून टाकते। बारीक करून घ्यायचा एकदम आपल्याला। यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। 2 चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलंय। थोडंसं किसलेलं आलं टाकते मी। चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची बारीक ठेचलेली। तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे आपण एकजीव करून घेऊ। हे पहा, याला पाण्याची गरज नाहीये, तर साबुदाणा असं छान भिजलाय आणि आपण बटाटे सुद्धा व्यवस्थित प्रमाणात टाकलेले आहेत। जर तुमचं हे पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी टाकू शकता। हे पहा, आपलं साबुदाणा वडा करण्यासाठीचं पीठ तयार आहे। साबुदाणा वडा तळण्यासाठी मी इथं कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकते। आता तेल गरम होईपर्यंत आपण इथं वडे तयार करून घेऊया। हाताला मी थोडंसं पाणी लावलंय आणि थोडासा पिठाचा भाग घेतलाय। याप्रमाणे मी वड्याचा आकार केलेला आहे। तुम्हाला जसा पाहिजे त्या पद्धतीने वड्याचा आकार करू शकता। तेल तापलंय का ते आपण पाहूया। तेल आपलं तापलंय, यामध्ये आता आपण वडे सोडूया। मंद आचेवर आपल्याला वडे तळायचे। तेलात वडे टाकल्यानंतर 2 मिनिटं ते तसेच राहू द्यायचे तेलामध्ये आणि नंतर उलटायचे। 2 मिनिटं झालेत, आपण तेलात वडे सोडलेत। आता हे आपण उलटून घेऊया। हे पहा, आपले वडे तयार आहेत। आता आपण हे तेलातून बाहेर काढूया। हे पहा, उपवासाचे छान असे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। अगदी खमंग आणि खुसखुशीत साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। वड्यांसोबत खाण्यासाठी मी छान अशी मिरची तळलेली आहे आणि त्यावर मीठ टाकले। मी उपवासाची इडलीची जी रेसिपी केली आहे, त्यामध्ये खोबऱ्याची चटणी कशी करायची याची पण रेसिपी दाखवली आहे। ती खोबऱ्याची चटणी तुम्ही ह्या साबुदाण्याच्या वड्यासोबत खाऊ शकता। या पद्धतीने तुम्ही साबुदाणा वडा केल्यानंतर एकदम छान खुसखुशीत होतो। यामध्ये सोडा टाकण्याची गरज नाही। हे बघा, अजिबात ऑइली आपला साबुदाणा वडा झालेला नाहीये। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।